हाय फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर GH मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे एक बेबी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत, कारण आपण मोस्ट ऑफ मोठे माप शिवतो, पण लहान माप कसं काढायचं, शोल्डर वगैरे किती घ्यायचं ते आपल्या पटकन लक्षात येत नाही, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे फ्रेंड्स। तर इथे उंची प्लस 1.5 इंच केलेलं आहे। उंची इथं आहे 10 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड करून घेणार आहोत। शोल्डर इथे मी 4.5 इंच घेते। तर 4.5 इंच का घ्यायचं आहे फ्रेंड्स, की जितकी तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच कमी करून घ्यायचं आहे। आता इथे 22 ची छाती होती, तर चौथा भाग आला आपला 5.5 इंच, त्यातून 1 इंच वजा करून आपण इथे हे शोल्डर घेतलेलं आहे 4.5 इंचाचं। आर्म होल सुद्धा मी इथे 4.5 वरच मार्क करत आहे। छातीची साईज आहे इथे 22 इंच, तर छातीचा चौथा भाग येतो 5.5 इंच, प्लस मी इथे 1.5 इंच मार्जिन करणार आहे, जास्त पण नको इथे। तर हे बघा, इथे मी 1.5 इंचाचं मार्जिन केलेलं आहे ॲड चेस्टमध्ये। खाली कमरेच्या साईडला फ्रेंड्स आपण अर्धा इंच एक्स्ट्राच घेणार आहोत, कारण की जी लहान मुलींची बॉडी असते ती ऑलमोस्ट कमर आणि छाती ही दोन्हीही सेमच असते आणि आपल्याला टक्स मारायचा असतो, तर कमरेला आपल्याला मार्जिन कमी पडू नये म्हणून आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रावर मार्क करून कट करणार आहोत। पुढच्या आर्महोलसाठी इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन करून घ्यायची आहे। बॅक पार्टसाठी म्हणजेच बॅकच्या मुंढ्याच्या आकारासाठी आपण इथे 1.5 ते 1 इंचावरच मार्क करणार आहोत। जसं की मी सांगितलं फ्रेंड्स, की लहान मुलींची बॉडी ही ऑलमोस्ट एकसारखी असते, त्यामुळे आपल्याला फार काही इथे शेप देण्याची गरज नाहीये। मोठ्यांना आपण 1.5 इंचाचं करतो मार्क, इथे आपण 1.5 ते 1 इंचावर करणार आहोत। इथे गळारुंदी आपण 1.5 इंच घेतोय फ्रेंड्स। याचं माप काढताना तुम्ही छातीचा 12वा भाग घेऊ शकता, पण 1.5 इंच हे सफिशियंट आहे। जसं 18 छाती आहे, 20 आहे, 22 आहे, 24 आहे, याला तुम्हाला 1.5 इंचची गळारुंदी अगदी व्यवस्थित बसून जाते, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। तर अशा पद्धतीने मी फ्रंटच्या नेकला असा आकार दिलेला आहे। तुम्ही जो आवडेल तो आकार देऊ शकता इथे। आता टक्ससाठी फ्रेंड्स इथे मी 3 इंचावर मार्क करते। हे बघा तुम्ही, इथे मी 3 इंचावर मार्क केलेला आहे आणि याच्या दोन्हीही साईडला आपण अर्धा इंचावर मार्क करणार आहोत आणि वरच्या साईडला आपण 2.5 इंचावर मार्क करतोय आणि अशा पद्धतीने हा टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे। हे बघू शकता इथे तुम्ही। गळ्याची रुंदी आपण 1.5 इंच घेतलेली आहे, ऑलमोस्ट बसतेही लहान मुलींच्या ब्लाउजला। इथे अर्धा इंच टक्ससाठी घेतलेलं आहे। आता फ्रेंड्स आपण हे कट करून घेऊयात। फ्रेंड्स, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर अशा पद्धतीने आपण फ्रंटचं कट करून घेतोय पार्ट, जसा पुढचा गळा वगैरे कट करून घेतलाय। आता मागच्या साईडला सुद्धा आपण गळारुंदी 1.5 इंचावरच ठेवणार आहोत आणि जितका आपला गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही कोणताही इथे गळाचा आकार देऊ शकता, व्ही, पंचकोनी किंवा अदर कोणताही गळा तुम्ही इथे करून घेऊ शकता। तर मागच्या टक्ससाठी पण मी इथे 3 इंचावर मार्क केलेला आहे आणि वरती 3.5 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला टक्ससाठी धरायचं आहे, म्हणजेच की मार्क करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट आणि बॅकचं जे आहे कटिंग ते झालेलं आहे। आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत, तर अशा पद्धतीने आपल्याला आर्म होल मोजून घ्यायचा आहे आणि जितका आर्म होल आलेला आहे त्याच्यामधून आपण 1 इंच कमी करून घेणार आहोत। तर आता तिथे 7 इंच आलेलं होतं, तर आता आपण इथे 6 इंच घेणार आहोत। 6 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे। तर हे बघा, जितका आर्म होल आलेलं आहे त्याच्यातून 1 इंच कमी करून घ्यायचं आहे। जितकी उंची आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं। इथे आपल्याला 2.5 इंचाची उंची होती, तर मी इथे 3.5 वर मार्क केलेलं आहे अशा पद्धतीने। आणि जो आपल्याला मच्छा आकार द्यायचा आहे, म्हणजेच की कॅप हाईट जी द्यायची आहे ती मी इथे 1.25 वर मार्क केलेली आहे।
तुम्ही इथे 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता, पण 1.25 वर मार्क केलेला आहे. 1 इंच असं मधल्या साईडनी घेऊन आपल्याला व्यवस्थित असा हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. दंडघेराचा निम्मा प्लस 1 इंच करून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. आता इथे दंडघेर 8 इंच होता, तर दंडघेराचा निम्मा 4 इंच प्लस 1 5 इंचावर मार्क करून मी अशा पद्धतीने स्लीव्ज आपल्याला कट करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, वरची जी साईड आहे, जे बिगिनर्स आहेत त्यांना सांगते मी, वरची जी साईड आहे ती दोन्ही धरून कट करायची आहे आणि जो आतला भाग असतो तो आपल्याला हातामध्ये धरून एकच असं कट करायचं आहे. आणि फ्रेंड्स, झालंय तुमचं पॅटर्न रेडी. तुम्ही याचं ब्लाऊज शिवू शकता.